नमस्कार मित्रांनो. आजचा तुमचा दिवस कसा गेला? किंवा जर तुम्ही हा एपिसोड सकाळी ऐकत असाल तर आज तुमची टू डू लिस्ट किती मोठी आहे? आपण सगळेजण एका विचित्र शर्यतीत पळतोय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत काहीतरी करत असतो. ईमेल्स, व्हॉट्सॲपचे मेसेजेस, ऑफिसच्या मीटिंग्स, घरची कामं. रात्री झोपताना आपण अक्षरशः थकून जातो. पण जेव्हा आपण विचार करतो की आज मी नक्की काय अचीव्ह केलं, माझ्या ध्येयाच्या दिशेनं मी किती पुढे गेलो, तेव्हा उत्तर अनेकदा शून्य असतं. आपण व्यस्त बिझी नक्कीच आहोत, पण आपण उत्पादक प्रॉडक्टिव्ह आहोत का? आज आपण 21व्या शतकात जगतोय. माहितीचा महापूर आलाय. लक्ष विचलित करणाऱ्या हजारो गोष्टी आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये आहेत. अशा वेळी यशस्वी कसं व्हायचं? मित्रांनो, आज या एपिसोडमध्ये आपण एका अशा पुस्तकाचं सखोल ऑपरेशन आणि चिंतन करणार आहोत ज्यानं टाइम मॅनेजमेंटची व्याख्याच बदलून टाकली आहे. पुस्तकाचं नाव आहे द वन थिंग, द सरप्राइझिंगली सिम्पल ट्रूथ बिहाइंड एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट्स. आणि याचे लेखक आहेत गॅरी केलर आणि जे पापासान. गॅरी केलर हे केलर विल्यम्स रिअल एस्टेट या जगातील सर्वात मोठ्या रिअल एस्टेट कंपनीचे संस्थापक आहेत. पण एक काळ असा होता की ते दिवसाचे 14 तास काम करूनही कंपनी डबघाईला आली होती. आणि मग त्यांना एक रहस्य समजलं, ज्या रहस्यानं त्यांना अब्जाधीश बनवलं. पुढचे काही मिनिटं आपण आपली मोठी आणि लांबलचक टू डू लिस्ट फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकणार आहोत आणि फक्त त्या एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहोत जी तुमचं आयुष्य बदलणार आहे. तुमचे हेडफोन्स लावा, एका शांत जागी बसा आणि चला या एकाग्रतेच्या प्रवासाला सुरुवात करूया. या पुस्तकाचा गाभा एका अत्यंत सुंदर उदाहरणात दडलाय. त्याला म्हणतात द डॉमिनो इफेक्ट. तुम्ही डॉमिनोज पाहिलेत का? ते छोटे आयताकृती ठोकळे जे एकामागोमाग एक उभे केले जातात. पहिल्या ठोकळ्याला फक्त एक हलकासा धक्का दिला की तो पुढच्याला पाडतो, पुढचा त्याच्या पुढच्याला, आणि बघता बघता हजारो ठोकळे कोसळतात. पण गॅरी केलर इथे एक भौतिकशास्त्राचा नियम सांगतात. एक डॉमिनो त्याच्या स्वतःपेक्षा 50% मोठ्या आकाराच्या डॉमिनोला पाडू शकतो. म्हणजे जर पहिला डॉमिनो 2 इंचाचा असेल तर तो 3 इंचाच्या डॉमिनोला पाडेल, 3 इंचाचा 4.5 इंचाच्या डॉमिनोला पाडेल. मित्रांनो, जर तुम्ही असेच डॉमिनो लावत गेलात तर 57वा डॉमिनो किती मोठा असेल माहितीये? तो पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या अंतरा एवढा मोठा असेल, फक्त 57व्या स्टेपला. यशाचंही अगदी असंच आहे. यश हे एकाच वेळी सगळ्या गोष्टी करण्यातून मिळत नाही. यश हे सिक्वेन्शियल असतं, सायमल्टेनियस नसतं. योग्य वेळी योग्य त्या एकाच डॉमिनोला धक्का द्यावा लागतो. पण आपल्याला असं का वाटत नाही? कारण लहानपणापासून आपल्याला यशाबद्दल काही खोटे समज शिकवले गेले आहेत. गॅरी केलर या पुस्तकात 6 खोटे समज मोडून काढतात. आपण त्यातले सर्वात महत्त्वाचे 3 समज पाहूया. खोटा समज 1. एव्हरीथिंग मॅटर्स इक्वली. सगळ्या गोष्टी समान महत्त्वाच्या असतात. आपण आपली टू डू लिस्ट बघतो, त्यात 10 कामं असतात आणि आपल्याला वाटतं ही 10ही कामं महत्त्वाची आहेत. हा सर्वात मोठा भ्रम आहे. इथे परेटो प्रिन्सिपल किंवा 80-20चा नियम लागू होतो. तुमचे 80% रिझल्ट्स हे तुमच्या फक्त 20% कामातून येतात. गॅरी केलर म्हणतात, तुमच्या टू डू लिस्टला एका सक्सेस लिस्टमध्ये बदला. त्या 10 कामांमधून ती 2 कामं शोधा जी सर्वात महत्त्वाची आहेत, आणि त्या 2 मधून ते एक काम शोधा, द वन थिंग, जे गेम चेंजर आहे. खोटा समज 2. मल्टीटास्किंग. आजकाल रेझ्युमेवर अभिमानाने लिहिलं जातं, आय एम अ गुड मल्टीटास्कर. लेखक अत्यंत कठोर शब्दात सांगतात, मल्टीटास्किंग इज अ लाय. मल्टीटास्किंग हा एक खोटा भ्रम आहे. माणसाचा मेंदू एकाच वेळी 2 गोष्टींवर लक्ष केंद्रित करूच शकत नाही. तुम्ही फक्त 2 गोष्टींमध्ये तुमचं लक्ष स्विच करत असता, आणि या स्विचिंगमध्ये तुमची प्रचंड ऊर्जा आणि वेळ वाया जातो. गाडी चालवताना मोबाईल का वापरू नये? कारण तिथे तुमचं लक्ष स्विच होतं. जेव्हा तुम्ही 2 सशांच्या मागे धावता तेव्हा तुमच्या हाती एकही ससा लागत नाही. खोटा समज 3. अ बॅलन्स्ड लाईफ. संतुलित आयुष्य. आपण नेहमी वर्क लाईफ बॅलन्सबद्दल बोलतो. गॅरी केलर म्हणतात, जर तुम्हाला एखाद्या क्षेत्रात असाधारण म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी यश हवा असेल तर तुम्हाला तिथे वेळ द्यावाच लागेल. आणि जेव्हा तुम्ही एका गोष्टीला प्रचंड वेळ देता तेव्हा दुसरी गोष्ट आपोआप असंतुलित म्हणजे आउट ऑफ बॅलन्स होते. जादू बॅलन्समध्ये नाहीये, जादू काउंटर बॅलन्सिंगमध्ये आहे. म्हणजे कामाच्या वेळेत फक्त काम करा, द वन थिंग. तिथे फॅमिली आणू नका. आणि जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत असाल तेव्हा लॅपटॉप आणि फोन बंद ठेवा, तिथे ऑफिस आणू नका.
आता आपण या पुस्तकाच्या हृदयापर्यंत पोहोचलो आहोत. गॅरी केलर यांनी एक असा प्रश्न तयार केला आहे जो तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या कोणत्याही समस्येसाठी वापरू शकता. हा प्रश्न तुमच्या मेंदूला एक स्पष्ट दिशा देतो. तो प्रश्न आहे द फोकसिंग क्वेश्चन. नीट लक्ष देऊन ऐका. व्हॉट्स द वन थिंग आय कॅन डू सच दॅट बाय डुईंग इट एव्हरीथिंग एल्स विल बी इझियर ऑर अननेसेसरी. म्हणजे मी अशी कोणती एक गोष्ट करू शकतो जी केल्यामुळे बाकीच्या सर्व गोष्टी एकतर सोप्या होतील किंवा त्यांची गरजच राहणार नाही. हा प्रश्न पुन्हा एकदा स्वतःच्या मनात घोळवा. अशी कोणती एक गोष्ट जी केल्यामुळे बाकीचं सगळं सोपं होईल किंवा अनावश्यक ठरेल. हा प्रश्न खूप ताकदीचा आहे. समजा तुम्ही एका बिझनेसचे मालक आहात. तुमचे सेल्स वाढवण्यासाठी तुम्हाला 10 गोष्टी कराव्याशा वाटत आहेत. फेसबुक ॲड्स, पॅम्पलेट वाटणे, डिस्काउंट देणे. पण जेव्हा तुम्ही हा फोकसिंग प्रश्न विचारता तेव्हा तुम्हाला उत्तर मिळतं, जर मी एक अत्यंत भारी सेल्स मॅनेजर हायर केला, द वन थिंग, तर तो या बाकीच्या सगळ्या गोष्टी करेल आणि माझं काम सोपं किंवा अनावश्यक होऊन जाईल. पहिला डॉमिनो सापडला. तुमच्या आरोग्यासाठी मी आज अशी कोणती एक गोष्ट करू शकतो ज्यामुळे माझं आरोग्य सुधारेल? उत्तर: रोज सकाळी 30 मिनिटे चालणे. बाकीचे हजारो डाएट प्लॅन्स अनावश्यक ठरतील. गॅरी केलर म्हणतात, हा प्रश्न तुम्हाला 3 पातळ्यांवर विचारायचा आहे. 1. आध्यात्मिक आणि कौटुंबिक. माझ्या जोडीदारासोबतचे संबंध सुधारण्यासाठी मी आज अशी कोणती एक गोष्ट करू शकतो? 2. व्यावसायिक. माझ्या करिअरमध्ये मला पुढच्या लेव्हलवर नेण्यासाठी कोणती एक गोष्ट आवश्यक आहे? 3. आर्थिक. माझं कर्ज कमी करण्यासाठी किंवा संपत्ती वाढवण्यासाठी कोणती एक गोष्ट मी करू शकतो? तुम्हाला प्रत्येक गोष्टीची एक मोठी यादी बनवायची गरज नाही. तुम्हाला फक्त तो फर्स्ट डॉमिनो शोधायचा आहे. मित्रांनो, प्रश्न तर समजला, पण आपण कृती का करत नाही? कारण आपलं ध्येय खूप लांब असतं. मला 5 वर्षात करोडपती व्हायचंय, पण आज या क्षणी काय करायचं हे आपल्याला माहीत नसतं. यासाठी लेखक एक अप्रतिम पद्धत देतात. गोल सेटिंग टू द नाव, म्हणजे भविष्याकडून वर्तमानाकडे येणे. हे कसं करायचं? सर्वात आधी विचार करा. सम डे गोल म्हणजे आयुष्यात शेवटी मला काय मिळवायचंय? उदाहरण, स्वतःची एक मोठी IT कंपनी. 5 इयर गोल, ते मिळवण्यासाठी पुढच्या 5 वर्षात मला कोणती एक गोष्ट करावी लागेल? 1 इयर गोल, त्या 5 वर्षांच्या ध्येयासाठी या एका वर्षात मला कोणती एक गोष्ट करावी लागेल? मंथली गोल, ह्या एका वर्षाच्या ध्येयासाठी ह्या महिन्यात मला काय करावं लागेल? वीकली गोल, ह्या महिन्याच्या ध्येयासाठी ह्या आठवड्यात मला कोणती एक गोष्ट करावी लागेल? डेली गोल, ह्या आठवड्याच्या ध्येयासाठी आज मला कोणती एक गोष्ट करावी लागेल? आणि राईट नाव, आणि आजच्या त्या ध्येयासाठी आत्ता या क्षणी मला कोणती एक गोष्ट करावी लागेल? बघितलंत, तुम्ही तुमच्या अंतिम ध्येयाला आत्ताच्या एका छोट्या कृतीशी जोडलं. जेव्हा तुमची आजची कृती तुमच्या भविष्याशी जोडली जाते तेव्हा कामाचा कंटाळा येत नाही. आता हे करण्यासाठी वेळ कसा काढायचा? गॅरी केलर यासाठी जगातील सर्वात शक्तिशाली टूल देतात, टाइम ब्लॉकिंग. ते म्हणतात, जे लोक यशस्वी होतात ते त्यांच्या कॅलेंडरवर त्यांच्या वन थिंगसाठी वेळ राखून ठेवतात. तुमच्याकडे दिवसाचे 24 तास आहेत. लेखकाचा सल्ला आहे की दिवसाचे पहिले 4 तास, किमान 4 तास तुमच्या त्या एका गोष्टीसाठी ब्लॉक करा. सकाळी 9 ते 1 हा वेळ फक्त तुमचा आणि तुमच्या त्या वन थिंगचा. या वेळेत मोबाईल बंद, इंटरनेट बंद, कोणी आत येणार नाही आणि तुम्ही बाहेर जाणार नाही. तुम्ही म्हणाल 4 तास शक्यच नाही, माझे बॉस, क्लायंट्स मला मारून टाकतील. लेखक म्हणतात, या वेळेकडे डॉक्टरची अपॉइंटमेंट म्हणून बघा. जर तुमची सकाळी 10 वाजता डॉक्टरकडे अपॉइंटमेंट असेल आणि एखाद्या मित्राचा फोन आला तर तुम्ही काय म्हणाल? सॉरी, मी एका अत्यंत महत्त्वाच्या अपॉइंटमेंटमध्ये आहे. स्वतःच्या वन थिंगला तीच किंमत द्या. स्वतःसोबत केलेली अपॉइंटमेंट कधीच कॅन्सल करू नका. आणि हो, सर्वात आधी कोणता वेळ ब्लॉक करायचा माहितीये? तुमच्या सुट्टीचा वेळ. ब्लॉक युअर टाइम ऑफ. आराम करणे हा यशाचा शत्रू नाहीये, तो यशाचा इंधन, फ्युएल आहे. सुट्टी ठरवा, मग त्या वन थिंगचा वेळ ठरवा आणि मग उरलेल्या वेळेत जगातली बाकीची कामं करा. तुम्ही तुमचं वन थिंग शोधलत, वेळ ब्लॉक केला, पण तरीही काही लोक तुम्हाला अडवतील. या पुस्तकात त्यांना 4 थीव्स ऑफ प्रॉडक्टिव्हिटी म्हटलंय. हे चोर तुमची उत्पादकता आणि वेळ चोरतात. 1. नाही म्हणता न येणे. इनॅबिलिटी टू से नो. हा सर्वात मोठा चोर आहे.
स्टीव्ह जॉब्स यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, फोकसिंग इज अबाउट सेईंग नो टू थाउजंड्स ऑफ गुड आयडियाज. म्हणजे लक्ष केंद्रित करणे म्हणजे हजारो चांगल्या आयडियाजला नाही म्हणणे. जेव्हा तुम्ही तुमच्या वन थिंगला हो म्हणता तेव्हा तुम्हाला इतर 100 गोष्टींना नाही म्हणावंच लागेल. मग तो एखाद्या पार्टीचा प्लॅन असो किंवा ऑफिसमधलं एक्स्ट्रा काम असो. नाही म्हणायला घाबरू नका. 2. गोंधळाची भीती, फिअर ऑफ केऑस. जेव्हा तुम्ही फक्त एकाच गोष्टीवर 4 तास लक्ष देता तेव्हा इतर गोष्टींचा बोजावरा उडेल. ईमेल्सचा ढीग साचेल, घर अस्ताव्यस्त होईल, लोक तुमच्यावर चिडतील. गॅरी केलर म्हणतात, एक्सेप्ट द केऑस, म्हणजे या गोंधळाचा स्वीकार करा. हे होणारच आहे, पण जेव्हा तुमची वन थिंग पूर्ण होईल तेव्हा जो रिझल्ट मिळेल तो या सर्व गोंधळाची भरपाई करेल. 3. चुकीच्या आरोग्याच्या सवयी. इच्छाशक्ती ही मोबाईलच्या बॅटरीसारखी असते. ती सकाळी 100% असते आणि संध्याकाळी 10% वर येते. जर तुम्ही झोप नीट घेतली नाही, चांगलं खाल्लं नाही, तर तुमची बॅटरी लवकर संपेल आणि तुम्ही तुमच्या वन थिंगवर लक्ष देऊ शकणार नाही. स्वतःच्या ऊर्जेचे मालक बना. 4. चुकीचे वातावरण. तुम्हाला वजन कमी करायचंय, तुमची वन थिंग, आणि तुमच्या फ्रीजमध्ये फक्त चॉकलेट्स आणि आईस्क्रीम भरलेलं आहे. तुम्ही यशस्वी व्हाल का? तुमच्या आजूबाजूची माणसं आणि तुमचं वातावरण, एन्व्हायरमेंट तुमच्या ध्येयाला पूरक असलं पाहिजे. जे लोक तुम्हाला मागे खेचतायत त्यांच्यापासून 4 हात लांब राहा. मित्रांनो, आपण गेली काही मिनिटे एका अशा पुस्तकावर चिंतन केलं ज्याने यशाचा अर्थ अत्यंत सोपा पण सखोल करून सांगितला. गॅरी केलर आणि जे पॉपासन यांच्या द वन थिंगने आपल्याला काय शिकवलं? 1. सर्व गोष्टी समान महत्त्वाच्या नसतात, तो एक डॉमिनो शोधा. 2. मल्टीटास्किंग हा भ्रम आहे, एका वेळी एकच गोष्ट करा. 3. स्वतःला तो जादुई प्रश्न सतत विचारा की ती अशी कोणती एकच गोष्ट आहे जी केल्यामुळे बाकी सर्व सोपं किंवा अनावश्यक होईल. 4. टाइम ब्लॉकिंग करा. दिवसाचे पहिले 4 तास तुमच्या वन थिंगला द्या. आणि 5. नाही म्हणायला शिका. मित्रांनो, या पुस्तकाच्या अगदी शेवटी लेखक उद्देशाबद्दल बोलतात. तुमचं वन थिंग काय आहे हे तेव्हाच समजेल जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्देश माहीत असेल. पर्पज इज द स्ट्रेटेस्ट पाथ टू पॉवर अँड द अल्टिमेट सोर्स ऑफ पर्सनल स्ट्रेंथ. उद्देश हा शक्तीकडे जाणारा सर्वात सरळ रस्ता आहे आणि व्यक्तिगत ताकदीचा अंतिम स्रोत आहे. आपल्याकडे वेळ मर्यादित आहे. जेव्हा आयुष्याच्या शेवटी आपण मागे वळून पाहू तेव्हा आपल्याला मी खूप ईमेल्स पाठवले किंवा मी खूप मीटिंग्ज अटेंड केल्या याचा आनंद नसेल. आपल्याला आनंद या गोष्टीचा असेल की मी माझ्या आयुष्यातली ती एक गोष्ट पूर्ण केली ज्यासाठी माझा जन्म झाला होता. तुमची ती वन थिंग काय आहे? आज रात्री झोपण्यापूर्वी हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे अप्रतिम पुस्तक आजच घर बसल्या मागवू शकता. तुम्ही तुमचा अतिशय मौल्यवान वेळ या एपिसोडला दिलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यातली ती एक गोष्ट कोणती आहे जी तुम्ही उद्यापासून सुरू करणार आहात? हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, हा एपिसोड तुमच्या मित्रपरिवारापर्यंत आणि ज्यांना आयुष्यात दिशा हवी आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तोपर्यंत बाकीचा गोंधळ विसरा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या त्या वन थिंगवर तुटून पडा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन जीवन दर्शनासोबत. धन्यवाद.